जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाष राणे जुचंद्र. आपण पाहू शकता तिथे अजून गटाराची लाईन नाही दिली आहे, नाही ते रस्ता व्यवस्थित झाला आहे. आपण जुचंद्र येथे आहे, पाहू शकता. काय बोलता चॅनलला? तर पहा नागरिकांना किती त्रास आहे. इथे गटाराची लाईन नाही, पाहू शकता तुम्ही. ना गटाराची लाईन ना रस्ता. बघा चिखलाचं वातावरण दरवाजातच, पाहू शकता. बघा तर आपल्यासोबत आजी आहेत, त्या बोलतील चॅनलला आपल्या. आजी बिंदास बोला. हां हे बघा रस्ता बनला ना आमचा. रस्ता खराब आहे, किती वर्ष झालं आम्हाला त्रास येत होत आहे. हॅलो, रस्ता खराब आहे. हां किती वर्ष झालं आम्हाला झाडू मारून ये होत आहे. जरा रस्ता करा आमचा. आणि गटाराचं पाणी वगैरे. गटारेचं पाणी पण आम्हाला जात नाही तिथे. आणि आई तुम्ही इथे एकट्याच? हा हा, हे माझ्या भावाचं घर. भावाचं घर. बघा एक वृद्ध स्त्री म्हणजे वृद्ध महिला नागरिक तुम्हाला रिक्वेस्ट करते आहे, तिथे झालं पाहिजे काम, ताबडतोब झालं पाहिजे. पाहू शकता. बोला. तर या ताईसुद्धा आपल्यासोबत आहेत, त्या पण बोलतील. खूप वर्ष झाले पाणी खूप साचते इथे. गटरचं पाणी, घाण पाणी. आमचे छोटे छोटे मुलं आहेत, त्रास खूप होतो. सांडपाण्याची पण सोय नाही इथे. गटर पण अर्जंट आहे आणि रोड पण. गटार पण नाही, किती वर्ष झाले. गटर पण पाहिजे आम्हाला. पाणी पण नाही सांडवत आहे तिथे. बघा आई जेवता उठून चॅनलला बोलायला आल्या. आता अर्जंट मग काय करायचं त्याला आता? तर- त्रासच होतंय मग. जय महाराष्ट्र. नमस्कार, पत्रकार सचिन सुभाष राणे जुचंद्र. महानगरपालिका जुचंद्रांना विनंती आहे की ताबडतोब रस्ता आणि गटाराची सुविधा झाली पाहिजे. बघा सर्व ठिकाणी तुम्ही गटार दिले आहेत, सर्व ठिकाणी रस्ते दिले आहेत, तर इथे का नाही दिलं? हा पण एक प्रश्न उद्भवतो इथे. तर असं करू नका, पार्शियलिटी काय करू नका. आपल्याला नागरिकांची सेवा करण्यासाठी आपण आलो. तुम्ही पण पदावर आहे, नागरिकांची सेवा करण्यासाठी आहात. नागरिकांची कामं झाली पाहिजे, या मताचा मी आहे. फक्त जिकडे तिकडे रस्ते केले आहेत, पण इकडे का नाही रस्ता केला? तर ताबडतोब रस्ता आणि गटाराची सुविधा करा. पाहू शकता. जय महाराष्ट्र. पत्रकार सचिन सुभाष राणे जुचंद्र. जय महाराष्ट्र.